नमस्कार, मी नितीन. आपण पाहत आहात वायझर इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्त्वाची बातमी. स्वर्गीय नामदार आनंदराव चव्हाण व स्वर्गीय प्रेमलताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरणानिमित्त 8 जुलै 2024 रोजी मलकापूर नगर परिषदेच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस ॲडव्होकेट उदयसिंह पाटील, मलकापूरच्या माजी नगराध्यक्षा सौ नीलम मेडगे, माजी उपनगराध्यक्ष तथा कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे, मलकापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रताप कोळी यांच्यासह विविध मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती. या कार्यक्रमात मलकापूर मुख्य रस्ता लोकार्पण सोहळा, प्रियदर्शनी कन्यारत्न योजना मुदत ठेव पावती वितरण, नगर परिषद कर्मचारी सत्कार समारंभ, श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान मोफत बस पास वितरण आदी कार्यक्रमांचा समावेश होता. या कार्यक्रमाची सुरुवात कराड दक्षिण राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्या प्रास्ताविकानं झाली. त्यांच्या संकल्पनेतून या मलकापूरच्या सगळ्या योजना राबवल्या तरी विशेषतः मलकापूरची जी ओळख आहे देशामध्ये किंबहुना जगाच्या कोपऱ्यामध्ये की मलकापूर 24/7 आणि गेली 14 वर्ष भारताचे अखंडपणे मीटरनं पाणी देणारी देशातली एकमेव योजना आहे. या योजनेला पंतप्रधान पुरस्कार मिळालेला राष्ट्रीय अवॉर्ड मिळालेला आहे. आता आमच्या शिवण उल्लेख केला का सोलर सिटी आपण प्रत्येक घरामध्ये सोलर वॉटर हीटर घेण्याचा प्रयत्न केला. केंद्रामध्ये युपीए गव्हर्नमेंट असताना डॉक्टर फारुख अब्दुल मंत्री असताना त्यांनी आम्हाला ते निधी दिला आणि आपण प्रत्येक घरामध्ये सोलर वॉटर द्यायचा प्रयत्न केला. त्याचबरोबर ही जी आजची मुलींची सेवा आहे म्हणजे आमच्या महिलांमध्ये मोठ्या संख्येने अधिकारी आहेत. मलकापूरच्या मासिक मीटिंगमध्ये नगरपंचायतीची चर्चा आली की दिल्लीला घटना घडली मुलीच्या बाबतीमध्ये. त्यातून ही कल्पना आली योगामध्ये राज्याची मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण बाबा होते, दीपक कपूर बाबाची एवढी होते परिवार महामंडळाची आणि देशातली किंवा राज्याची पहिली बस योजना की थेट मुलीच्या घरामधून घेऊन कॉलेजच्या दारामध्ये सोडणारी ही प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियान आहे. 12 वर्ष अखंडपणे चालवते. नगरपालिका महिला बाल कल्याण विकास निधीतून याच्याकरता पैसे खर्च करते. आता शासन बरं करते माझी लाडकी बहीण वगैरे, परंतु आम्ही जवळ 13 वर्षापूर्वी हे करण्यामागचा जो दृष्टिकोन आहे तो आदरणीय पृथ्वीराज चव्हाण बाबांनी हस्तकला दादा यांच्या आमच्या गावाच्या गोरगरिबांच्या मुली शिकल्या पाहिजेत, पहिल्या मुली शिकण्याकरता बाहेर गेल्या पाहिजेत आणि सर्वाधिक महत्त्वाची आहे आपल्याला उल्लेख होतो प्रियदर्शनी कन्यारत्न योजना. साहेबांनी उल्लेख केला बेटी बचाव बेटी पढाव, परंतु काहीतरी भरीव काम केलं पाहिजे. बाबा नेहमी सांगतात की सरकार हे स्थानिक लेवलला चालतं. ग्रामपंचायत, नगरपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका एकमेव साहेब नगरपालिका आहे देशात म्हणजे आहे की इथं मुलगी जन्माला आली की तिच्या नाव मी 15,000 रुपये ठेवतो आणि 20 वर्ष झाले की पुढे 1 लाख मिळतात. जवळजवळ 400 मुलींना आपल्या पावत्या आतापर्यंत आज तुमच्या हस्ते पावत्या देतो. 400 म्हणजे जवळजवळ 4 कोटी रुपये मलकापूरमध्ये त्या मुलींच्या कुटुंबात येणार आहे. त्याच्या 2 अटी आहेत. बीपीएल मध्ये जर झालेले असेल तर 10% भरायचे. कुठे 100% मोफत आमच्याकडं बीपीएलच्या वरती आहे आणि त्यांचं उत्पन्न 1 लाखाच्या आत आहे. त्यांना आपण पुढची खर्च भरायला सांगतो. अभाव 1 लाख त्यांचे निघून आमचे निघून अशी योजना आहे आणि नगरपालिकेवर आपण राबवतो. हे सगळं सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये सुद्धा मी आपण जोडून पाहिलेले आपल्याला दिल्लीला भेटतो दिल्लीला ग्रामविकास मंत्री होते त्यांनी आपली जवळ जेव्हा भेट झाली बरी चर्चा झाली. माझे वडील त्यांना आले होते कॉर्पोरेशनच्या गावातली भेट झाली बरी चर्चा झाली. तर आपलं ट्रेनचं काम चालू होतं. हे थोडं आपल्या कानावर जावं हा फक्त माझा उद्देश आहे. आणि आपण त्यांच्याकरता सुद्धा शासनानं आदेश देण्यापूर्वी ही जी मंडळी आमच्याकडे अपंग आहे त्यांची सेवा करायला लागते. आई करेल, पत्नी करेल, अशा सुद्धा अपंगांना आम्ही महिन्याला 1000 रुपये पेन्शन देतो. आता त्यामध्ये 5,500 केले की अपंग मुलं शिक्षण घेत आहेत त्यांना विद्यार्थी देतो. आनंदराव चव्हाणच्या नावानं आपला पेन्शन होत नाही. त्यांना आपण जी मुलं आपण शिक्षण घेतो त्यांनी शिकावं त्याकडे आम्ही पेन्शन देतो. म्हणून आज योगायोगाने दोघांची मुली आहे आणि हा कार्यक्रम आपण इथे सादर करतो. मला माहिती आहे आपण प्रवास करून सातारा या वयात सुद्धा की ही जी 2
की आपल्याला त्यांच्याविषयी आपण निश्चितपणे राजकारणामध्ये उल्लेख कराल, पण त्यांनी सुद्धा सर्वसामान्य माणसांचे प्रचंड काम केले. त्यातल्या ह्या योजना पुढे आलेले आहेत. मी काय फार बोलणार नाही. आपलं भाषण बाबांचं 2 मार्गाने महत्वाचे आहे. मला एकच सांगायचं आहे की अगदी संगम हाते या मलकापूरमध्ये येत आपण कळत नाही, आपण थांबतो संगमला. संगम आणि असं कराड मलकापूर शेती आपल्याला कसं पुणे आणि पिंपरी आहे असं लोकांना जाणवतं. एकच सांगतो उदाहरण, बाबांचं काम किती मोठं आहे. हा एवढा पूल आता बांधायचा चाललाय पुणे बेंगलोर हायवेला. एवढा मोठा 3.45 फूट सिंगल वन ब्रिज आहे. 540 कोटी केंद्रातून बाबांनी स्वतः डिझाईन करून अगदी गडकरी साहेब त्यांचे असणारे तावडे साहेब जे पीएस मध्ये आहेत कधी एवढे त्या लोकांनी एवढा मोठा सिंगल वन ब्रिज उभा राहतोय. खाली 8 पदरी आणि वर 6 पदरी असं कुठेही डिझाईन केलेलं नाही. म्हणजे किती मोठे लोकप्रतिनिधी आपल्याला लाभ नाही, त्यांचं विजन त्यांचा अभ्यास आपण निश्चित त्या विषयात बोला. बाबा सांगते लोकप्रति आम्हाला आहे, आमचं भाग्य कसं राहतं. पण आपण म्हणतो ना घरचं ती मुलगी दान बरोबर अशी परिस्थिती आहे. आपल्याला कल्पना एवढ्या मोठ्या व्यक्तीला सहवास सगळा तुम्हाला आम्हाला लागतो. आदरणीय बाबा आम्हाला लोकप्रतिनिधी लागले, राज्याला मुख्यमंत्री म्हणून काम केलं, केंद्रामधून काम केलं. निश्चितपणानं सगळ्यापेक्षा जसं आपण म्हणतो कुटुंबात लाडकं मुलं असतं तसंही बाबांचं माझ्यावर लाडकं मुलं आहे. अनेक आणि मलकापूर वाशांनी त्यांना निश्चितपणाने चांगली साथ दिलेल्या इथे परत येतील. आपण बाळासाहेब आला, बाबा आले, म्हणजे दादा आले, दादांच्या जर सर्व मान्यवर म्हणजे या ठिकाणी आला. सर्व उपस्थित मलकापूर मंडळी सर्वांचं इकडे स्वागत करतो. थांबतो. जय जय महाराष्ट्र. तुमच्या मागे लाडक्या शब्द लागलेला असल्यामुळे सगळ्या पहिले लाडक्या झालेल्या आहेत. हा सगळा कार्यक्रम पाहिल्यानंतर 50-60 वर्ष मागे गेलो. गांधी साहेबांना पाहिलं, मंत्री म्हणून पाहिलं, काकीना खासदार म्हणून, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून, बाबांना मुख्यमंत्री म्हणून, त्याच्याबरोबर खासदार म्हणून. आणि या भागात 15 वर्षापूर्वी 8 जुलैला याच पुण्यतिथीच्या कार्यक्रमाला बाबाने मला बोलवलं होतं. इतक्या मोठ्या प्रमाणात आज आपण या ठिकाणी जेरुसलेम मध्ये जेव्हा भगवान येशू ख्रिस्त पहिल्यांदा गेले तेव्हा गाढवाला पोहोचून गेले. सगळं जेरुसलेम शहर येशू ख्रिस्ताला बघायला जमलं. त्या गाढवाला असं वाटलं हे सगळे लोक आपल्या करतात, तुम्ही माझ्या करता तसं सामान्य एवढा मी गाढव पाहिजे. तुम्ही दादी साहेब काकी त्यांची पुण्यतिथी मलकापूर नगर परिषदेने आयोजित केलेले चांगले कार्यक्रम, महिलांना पुढावा देण्याकरता त्यांना मुद्द्याच्या योजना आणि पृथ्वीराज बाबाच्या प्रती असलेलं प्रेम, यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने आपण अगोदर येऊन बसलेले आहात. या कार्यक्रमाला मला का बोलवलं आणि माझा प्रत्येक ठिकाणी सन्मान केला. बाबा म्हणाला तुम्ही प्रमुख पाहुण्या, कोणी शाल घातली, श्रीफळ दिलं, गुच्छ दिला, हा माझा सन्मान नाही. महाराष्ट्रात गेले 65 वर्ष पत्रकारितेमध्ये मी एक पुरोगामी विचार घेऊन जे काही लिहितोय त्या विचाराचा आपण सन्मान केलेला आहे. आणि त्याच कारणाने आपण मला या कार्यक्रमाला आमंत्रित केले. तेव्हा हा धागा 50-60 वर्षापूर्वीच्या पुरोगामी विचाराशी जोडला गेलेला आहे. आज महापालिकेला नगर परिषदेला चांगला उपक्रम केला. महिला 5 ते 400 महिला वाचन देण्याचा कार्यक्रम एसटी 15 ऑगस्ट 1948 ला महाराष्ट्रात पहिली एसटी धावली अहमदनगर ते पुणे. त्याचे पहिले प्रवासी होते बाळासाहेब महाराज आणि त्याचं तिकीट होतं 14. ते तिकीट बाळासाहेबांनी जपून ठेवलं होतं आणि माझ्या महाराष्ट्रात या पुस्तकात मी ते तिकीट पण छापलेले आहे. तेव्हा 48 साली सुरू झालेल्या एसटीची सेवा किती ग्रामीण जीवनाकरता महत्वाची आहे त्याच्यावर मलकापूर नगर परिषदेने आज पुन्हा एकदा ठप्पा उठवलेला आहे आणि दाखवून केलेला आहे की ग्रामीण भागाकरता
गीता या सगळ्या प्रायव्हेट बसेस फायद्याच्या रस्त्यावर ज्या चालतात त्या ग्रामीण भागातल्या खेड्याच्या रस्त्यावर चालत नाही, त्या फक्त प्रॉफिट म्हणून चालतात. तोंडात तुसूनही महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं शिक्षण करणाऱ्या संस्थेचं नाव एसटी आहे हे लक्षात घ्या. सगळ्या जाती धर्माच्या मुलांना शिकवण्याचं काम ग्रामीण भागातल्या एसटी मुळे 48 पासून झालं आणि हा राष्ट्रीयकरणाचा निर्णय महाराष्ट्रामध्ये देशात सर्वप्रथम महाराष्ट्रानं 1948 म्हणजे मुंबई राज्य असताना घेतलेला आहे खासगीकरणाचा निर्णय. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराची सुरुवात तिथपासून झालेली आहे. एसटीचं राष्ट्र म्हणजे खासगी गाड्यांचं राष्ट्रीयकरण आपला पहिला निर्णय आहे. कसेल त्याची जमीन आपला पहिला निर्णय आहे. कर्मचारी परीक्षा बंदी आपला पहिला निर्णय आहे. रोजगार हमी आपला निर्णय आहे. मागेल त्याला काम आपला निर्णय आहे. असंख्य पुरोगामी योजना त्याची सुरुवात या महाराष्ट्राने केलेली आहे. आपण कुठच्याही राज्यातून दुसऱ्याची योजना उठून आणलेली नाही आजपर्यंत. लाडकी बहीण योजना सोडून लाडकी बहीण मध्य प्रदेशात आणली त्यांची योजना. बाकी यापूर्वीच्या 50-60 पुरोगामी योजना अशा आहेत की त्याची सुरुवात महाराष्ट्राने पहिल्या प्रथम केलेली आहे. विरोधी पक्षनेत्याला मंत्र्याचा दर्जा हे सुद्धा पहिल्या प्रथम महाराष्ट्रात सुरुवात झाली. मग देशाने त्याची सुरुवात केली. रोजगार हमी योजना आजची नव्हे का, त्याची सुरुवात महाराष्ट्रात झाली आणि मग देशाने ती स्वीकारली. तसेच त्याची जमीन महाराष्ट्रात सुधारली. असंख्य पुरोगामी कायदे या महाराष्ट्राने मुंबई राज्यापासून केलेला आहे, महाराष्ट्र विधानमंडळाने केलेला आहे आणि त्याचाच एक भाग राष्ट्रीयकरण एसटी झाल्यानंतर केलेला आहे. दुर्दैवाला खासगी गाड्यांचा प्रयोग फुटलेला आहे आणि एसटी तोट्यात इतके त्याची भीती वाटायला लागलेली आहे. त्या काळात मलकापूर नगर परिषद 450-500 रुपये भरून ज्या विद्यार्थ्यांच्या पाठाची व्यवस्था केली त्या नगर परिषदेचं मनपूर्वक अभिनंदन. ही महाराष्ट्रातली पहिली नगर परिषद आहे की त्याने हा कार्यक्रम घेतलेला. दुसरी मुलींच्या जन्मानंतर तिला 18 वर्षांनी 1 लाख रुपये मिळाले. या योजनेचा एक शुभारंभ बाबांच्या हस्ते आता झालेला आहे. तेव्हा समाजाच्या उपयोगी असलेल्या योजना ग्रामीण पातळीपासून त्याची सुरुवात बाजी साहेब आणि काकी साहेब या दोघांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने होते. बाबा दादी आणि काकी दोघांचं मृत्यू एका दिवशी एका तारखेला आहे. जगात असे शोधावे लागतील पती पत्नी की जे एका तारखेला गेले. अंतर आहे. दादी साहेब खूप लवकर गेले 56 वर्ष. पण 52 साली पहिली निवडणूक लढवलेल्या दादी साहेबांच्या निवडणुकीचा खर्च 800 रुपये होता. किती? 800 रुपये. एका मतदाराचा खर्च मी सांगत नाही, पूर्ण निवडणुकीचा सांगतोय. आता किती गुणाकार झाला त्याचा पुढे गेल्या 52 पासून 2024 पर्यंत 800 ला कितीने गुणलं गेलं त्याचा काही हिशोब राहिलेला नाही आजपर्यंत. त्यामुळे 52 पासून 2024 पर्यंत झालेलं खरं ही लोकशाहीची समृद्धी आहे, हे लोकशाहीचं विडंबन आहे. त्याचा विचार मतदारांनी केला पाहिजे. आणि म्हणून इथे बसलेल्या विद्यार्थीने तरुण आहेत, नागरिक आहेत, दाजी आणि काकी त्यांच्या पुण्यतिथीला आपण हजर आहात. आज त्यांना साक्ष देऊन शपथ घ्या की या 125 कोटी लोकसंख्या असलेल्या देशातली लोकशाही आपल्याला जपायची असेल तर ही लोकशाही आमची मायबाप आहे. 5 पैसे हातात न घेता मी माझं मतदान करीन अशी शपथ घेऊन
आणि काकीनाथाचे ठेवून जर तुम्ही उभे राहिला तर उद्याचे नागरिक म्हणून ताटमाने उभे राहा. ज्या पद्धतीने आज पैशाचा लोकशाही चाललेला खेळ आहे तो बघितल्यानंतर की गर्भश्रीमंत झालेली लोकशाही गरिबांना परवडणार आहे का, आता मुख्य प्रश्न मनावर येईल. हे भयानक एक चित्र महाराष्ट्रात नव्याने उभं राहत आहे. एका वृत्तपत्राच्या अग्रलेखामध्ये शेवटची ओळ पोत्यानं पैसा ओतला म्हणून विजय झाला अशी यावी हे लोकशाहीला भूषण नाही. स्पष्टपणे बोलण्याची वेळ आलेली आहे, स्पष्टपणे लिहिण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून ही शपथ घेणं हे प्रत्येक मतदाराचं काम आहे. बाबा 5 वर्ष मुख्यमंत्री होते. उद्याही आमचे काँग्रेसचे नेते महाराष्ट्रात बाबा करेल. त्यांना भरोसा नव्हता, ते गेले. जे भरोशाचे आहेत ते पक्केपणाने काँग्रेससाठी उभे राहिलेले आहे. ते गेले. पण मला पुढची 25 वर्ष, मी आता 85 वर्षाचा आहे, 9 ऑक्टोबरला 86 वर्ष लागेल. 65 वर्ष मी पत्रकारितेत आहे. घाबरून जाऊ नका. 85 म्हणजे काही जास्त नाही. खरं सांगतो, ह्या आता मेळावा बघितला, असे कार्यक्रम बघितले. 10 वर्ष जगण्याची ऊर्जा ते कार्यक्रम देतात. घरात बसून राहिला मला कधीच कळवा. मला मुलगी म्हणते ते इथंच होते करायला MBBS पुण्याहून झाले ते म्हणते बाबा तुम्ही आता घरातून जायचं नाही. म्हटलं तुझं बाप तुला लवकर मला लावाय का करा, मला लावा असेल तर बघतो का, त्याला लावा असेल तर मला माझ्या मनाप्रमाणे काम करू दे. बाहेर पडल्याशिवाय, लोकांमध्ये गेल्याशिवाय, त्यांचे प्रश्न समजावून घेतल्याशिवाय उद्याचे दिवस फार बिकट आहे. काल्पनिक माहिती म्हणजे सांगत नाही साहेब तुम्हाला. मला उद्याचा महाराष्ट्र जो दिसतोय हा सोपा महाराष्ट्र नाही. गरिबांकरता तो फार अशक्य असा महाराष्ट्र आहे. तर मागे वळून बघा, एक मेला 7 संयुक्त महाराष्ट्र त्याच करारामध्ये याच कराराचे मुख्यमंत्री यशवंतराव महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री. पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये संरक्षण मंत्री झाले. त्याच पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये दाजी साहेब संरक्षण राज्यमंत्री होते. संरक्षण राज्यमंत्री दाजीसाहेब चव्हाण, संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण. 2 चव्हाणांनी देशाचं संरक्षण मंत्रीपद सांभाळलंय. या करारकर्ता भूषण ती लोकशाही. त्यावेळेचे प्रश्न, त्या संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेला कामगार, त्या संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेला शेतकरी, 106 जणांचं बलिदान झाल्यानंतर जे स्मारक उभं केले त्या 2 चेहरे, एक कामगार आहे, एक शेतकरी आहे. ते राजकारणाकरता बोलत नाही बाबा, पण जेव्हा हे 2 चेहरे आम्ही पाहतो गेल्या 60 वर्षामध्ये, 65 वर्षामध्ये, आता महाराष्ट्राला 65 वर्ष एकाला पूर्ण होते. कोण चिरले गेले? कामगार आणि शेतकरी. 15,000 शेतकऱ्यांच्या आत्महत्या कोणाच्या झाल्या? तेव्हा मोदीची झाली, मल्ल्याची झाली, कोणाची झाली? शेतकऱ्याची. का परवडत नाही शेती? का परवडत? एक काळ असा होता सर्वश्रेष्ठ शेती, दुय्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी. आज उलट 60 वर्षांचा फरक काय? का परवडत नाही शेती? का दुष्काळी राहिली शेती? का शेतीमालाला भाव मिळत नाही? उद्योजकाच्या किमतीला उद्योजक जर बनले, या मोबाईलची किंमत दुकानदार सांगितली तुम्हाला द्यावी लागते आणि शेतीच्या मालाची किंमत ठरवण्याचा अधिकार आपण शेतकऱ्याला आपण घेऊ शकलो नाही. प्रश्नाचं स्वरूप बिघडत चाललंय. शेतकरी आपटत चालला, कामगार चिरडला गेला. जो कामगार ज्या गिरंदावर पडला तिथे ओसवाल ते ठावावर उभे राहिले.
कसल्या 62 वर्षात कठीण होऊन गेले गरिबांचे आणि जिवंतांना सगळ्या गोष्टी सहजपणे मिळाल्या. बाबा तुम्ही मेट्रोचं उद्घाटन केलं, आता सगळे मेट्रोच्या जाहिराती चालू आहेत, पण बाबांनी घाटकोपर आणलेली सर्वात उत्तम मेट्रो चाललेली आहे त्याची पानभर सुद्धा जाहिरात बाबा तुम्ही मुख्यमंत्री असताना केली होती. आणि जाऊन आपले स्वतः जाहीर केला. आज सगळ्यात फायद्यात मेट्रो कोणते तर तीच मेट्रो आहे मुंबईत, बाकी सगळ्या मेट्रो रिकाम्या चाललेले. पण आज प्रत्येक याचा जाहिरात म्हणजे तुम्ही लोकसत्ता हातात घेतला, पहिलं पान जाहिरात, पंतप्रधान मुख्यमंत्री खाली विठोबा दादा भटले विठोबा, एक पान, दोन पान जाहिरात, तीन पान जाहिरात. जाहिरात नाही केली बाबाने, काम केली. आज परिस्थिती अशी आहे, हे सगळे बिकट प्रश्न आपल्याला कल्पना आहे का? महाराष्ट्रातल्या 249 नद्यांचं पाणी विषय पिणं शक्य नाही. माझ्या गावातील कुंडलिका विराट ताटा पावसाचं पाणी येतं. 1923 पर्यंत आमच्या गावात पाणी नव्हतं. माझे वडील आणि चिंतामणराव देशमुख, सीडी देशमुख एका वर्गात डोक्यावर अंडा घेऊन नदीवर जायचे, करवंटी बरोबर घ्यायचे आणि डवरा खाणायचे. डवरा करून करवंटीने पाणी भरून अंडा भरून घरी आणायचे. चिंतामणराव देशमुख, सीडी देशमुख. आज त्या सगळ्या नद्या प्रदूषित झाल्या. कोणाचं लक्ष आहे? किती धरण आहेत महाराष्ट्रात मोठी होऊन? 42. उजनी म्हणा, जायकवाडी म्हणा, तो म्हणा, रामवाडी म्हणा, अमरावती म्हणा, अप्परगडता. पुण्याला 5 मोठे जण आहेत. त्यात खडकवासला आहे, पानशेत आहे, वरगाव आहे. 5 जण का बांधले हो? खडकवासला इकडं झाली मागणी कशा करता बांधली? शेतीला पाणी द्यायला. उजनीच्या भूमिपूजनाला यशवंतरावांच्या बरोबर मी आलो. चव्हाण साहेबांचे पहिल्यांदा मी पंढरपूर ते त्याला म्हणतात उजनीचा इंदापूर आहे, आपण पंढरपुरात चाललो. तेवढ्याला आपण त्याची चंद्रभागा आढळली. त्याच्या डोक्यावर पाय ठेवून त्याची माफी मागायला पाहिजे की तुझी चंद्रभागा आढळली. फक्त महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणा, त्यावेळेचे केंद्रीय मंत्री यशवंतराव तिथून आलो पोहोचला. भाषणात प्रांतर्गत काय नाही, 2.5 हेक्टर जमीन दिली उजनीमध्ये. साहेब आज उजनीचं सगळं पाणी आपण सोलापूर 20-5 टीमची पाणी शेतीला देतो. आज सोलापूरमध्ये 7 दिवसांनी एकदा पाणी. अभय दिवाणजी म्हणून सकाळचे संपादक आहे, त्यांच्या घरी परवा आम्ही सुशील पवारांच्या मुलीच्या प्रचाराला गेलो होतो. आम्ही त्याच्या घरी गेलो. दारात बॅग घेऊन आतमध्ये, अभय 20 मिनिटात तिथे तू गेला, 20 मिनिटात पाणी आहे, पहिले मला पाणी भरून घेऊ दे. आणि मी आज गेलो होतो, वाट्या आपण भरून घेऊ होता. किती भीषण परिस्थिती आहे याची आपल्याला कल्पना येऊ शकते. सगळ्या जणांचं पाणी या शहराला पुरवत आहे, शेतीला पाणी नाही. पाऊस कमी होत चालला. बाबा मेट्रोच्या नादी लागून आमच्या ठाण्यातली 6,700 झाडं तोडली. पती नव्हे ठाणा यंदा 47 टेंपरेचर ठाणा. ही महाराष्ट्राची सगळीकडे परिस्थिती आहे. विकास हवाय मान्य आहे. जगातल्या सगळ्या देशांनी तो विकास केला त्यांच्या पद्धती आणि आम्ही ज्या पद्धतीने वळले त्या सगळ्याचा तपासून पाहायला पाहिजे. म्हणून ग्रामीण भागात उद्ध्वस्त होत असताना आज उद्या शेती परवडली नाही. हे सगळे मुलं या मुली सगळ्या शेती कुठे येतील? मुंबईत येतील, पुण्यात येतील. आज मुंबई पुण्याची अवस्था तुम्ही
दुसरा शब्द नाही. वाहतूक कोंडी हा मुंबईचा रोजचा विषय झालेला आहे. मी माझा ऑफिस ते भेटीला सकाळी ठाण्याहून मी निघतो 9:45ला, पोचतो 11, 11:30, 12ला. 4 तास काम करतो, 5ला निघालो तर घरी 8ला पोचतो. माझा 6 तास प्रवास आहे, 34 किलोमीटर. किती फ्लायओव्हर झाले आता मुंबईत 1952 सगळे. बाबा माझ्या मनात प्रश्न आहे, तो मी काही विधानसभेत नाही, विधान परिषदेत नाही, लोकसभेत नाही, राज्यात मला जायची इच्छा पण नाही. पण का दुचाकी स्मरण करता, मेट्रो सगळ्या तुम्ही सोयी केल्या, स्कूटरवाल्यांकरता एखादा फ्लायओव्हर, चालणाऱ्यांकरता एखादा फ्लायओव्हर मागणार, सायकलवाल्यांकरता एखादा फ्लायओव्हर मागणार, पाठीवाला भाजीवाल्याकरता, कष्टकऱ्याकरता, हात गाडीवाल्यांकरता एखादा तरी फ्लायओव्हर मागणार. सगळे 4 चाकीवाल्यांकरता फ्लायओव्हर. कर कोणाचा? आम्हा सगळ्यांचा. जर फ्लायओव्हर फक्त 4 चाकीवाल्यांकरता आहे, मग 4 चाकीवाल्यांकरता तेवढे फ्लायओव्हर. तुम्ही सामान्य माणसाला त्याच्यावर जाऊ देणार नाही. सामान्य माणसाच्या घरातून फ्लायओव्हर कुणाकरता बांधतात? समाजातली विषमता फार वेगाने वाढते, म्हणून श्रीमंतांचा वर्ग फार झटकन श्रीमंत झाला. हा झटकन झालेला श्रीमंत वर्ग गरिबाबद्दल तुच्छता बाळगवते, म्हणून पुण्याच्या रस्त्यात तुडवला गेलेला माणूस त्याच्या रक्ताचे नमुने सुद्धा फेकून गेले. सत्ता बांधणारा सगळ्या घटना आहे. कोण बोलतोय, कोण लिहितंय, याच्याबद्दल कोण आवाज उठवतोय, का होत नाही? काल क्रिकेटचे विहीर आले सगळ्या सामनाची चांगली गोष्ट आहे. 10-12 वर्षांनी आपण जिंकलो, आनंद व्हायला पाहिजे. किती लोक जमले? 8 लाख. मग 2 वृत्तपत्रांनी आढळले ही गर्दी रस्त्यावर जी आली, ही गर्दी लोकांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर का उतरत नाही? कशी उतरेल? गर्दीला नेता लागतो, नेत्याशिवाय गर्दी होत नाही. आज महाराष्ट्रात लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरणारं नेतृत्व कोणतं आहे? त्या नेतृत्वाचं मला नाव सांगणार नाही. की लोकांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतात, लोक त्याला पाठिंबा देतात. विरोधी पक्षाचं म्हणून सांगत नाही, नेते पाटील आहेत. पण विरोधी पक्षात राहिले, लोकसभेत, विधान परिषदेत राहिले, विधानसभेत राहिले. त्यांना एकदा शंकरराव चव्हाण म्हणाले आमच्या मागे बहुमत आहे. ते म्हणाले आहे, मला मान्य आहे, पण तुमच्या मागे विधानसभेत बहुमत आहे, आमच्या मागे रस्त्यावर बहुमत आहे. 51% लोक आमच्या मागे आहेत. ते प्रश्नावर लढण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरतो, त्यावेळी आमच्या मागे 51% लोक असतात. त्यांच्या प्रश्न घेऊन आम्ही तुमच्या समोर येतो. आज 51% लोकांच्या प्रश्नाकरता लढण्याला समाजात नेतृत्व नाही राहिले, आणि म्हणून दुष्काळ निवारण करता येईल. पण बाबा, महाराष्ट्राचा सामाजिक नेता कोण या प्रश्नाचं आमच्यावर उत्तर नाही. मी लहान होतो, 5-3 वर्षाचा. आई वडिलांनी तो वडिलांना घाबरायचं, मोठ्या बहिणीला घाबरायचं. आज घरात तर पोर आहे, मग मला घाबरत नाही. शाळेत शिक्षकाला घाबरायचं, समाजात गावातल्या मोठा नेता मानला जायचा. तो समोरून आला माणसाची बाजूला. समाजात एका नेत्याचा धाक, शाळेत शिक्षकाचा धाक, घरात आई वडिलांचा धाक. त्यांनी काय घाबरण्यात तुम्हाला सांगत नाही. आज कोणाला धाक नाही. लोकशाही एवढे स्वस्त मध्ये उठवणार. लोकशाही एका शिस्तीमध्ये वाढली. आज प्रत्येक जण भेट असलं तर काय, मोठी गाडी आहे सर्व 2 त्याचे संरक्षक आहेत. कोणी नाही, तो पदाधिकारी नाही. अशा बाबा देतो की महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा हात माणूस. अशा बाबा
आणि 30 वर्षाचा कार्यक्रम. त्याच्या वाढदिवसाचा पोस्टर किती? 50 कोटी. 30 वर्षाच्या पुढाऱ्याचे वाढदिवसाचे फोटो 50 फुटाचे लागतात आणि त्याच्या खाली शुभेच्छुक 50 जणांची नावं. त्याचा फोटो सापडला नाही त्याचं चौकन मिळतात ना. कुठून मिळाला नाही? दाजीसाहेबांच्या काकीचा वाढदिवस नाही झाला का? यशवंतरावांचा वाढदिवस नाही झाला? गाडगे भावाचा वाढदिवस नाही झाला? तुकडोजी भावाचा वाढदिवस नाही झाला? महात्मा फुल्यांचा वाढदिवस नाही झाला? कधी लागला पोस्टर? बघितलं कोणी महात्मा फुल्यांचा वाढदिवसाचा पोस्टर लागलेला कोणाला आठवत आहे? समाजात ही फेरफार जी आहे ती कुठून आली? कुठून पैसा येतो? साहेब एका पोस्टरचा एका दिवसाचा भाव 10 रुपयाचा. कुठून पैसे? 140 फुटाचा बोलले पडला. हे लोक एकदम 70 लोक बेकायदा कथा उभा राहू शकतो. 140 फुटाचा बिल्डिंग बेकायदापणे उभा राहतो. तो कोसळला नसता तर बेकायदा कोणालाच कळलं नसतं. पाच उभे असलेले बेकायदा किती कोण सांगणार? म्हणून ज्यावेळी प्रशासन सरतं त्यावेळी शासन सरतं. आणि शासन सरतं तेव्हा त्याचे फॉलो ठरतात. आणि म्हणून समाज आज असा विचलित झाल्यासारखा आहे. व्यक्तिगत स्वार्थाकरता माणसं खूप आपापल्यासाठी करते. सामाजिक भान संपलेलं आहे. या काळामध्ये लोकशाही सक्षम करायची असेल तर निवडणुकीचा प्रत्येक त्या दिवसाचा दिवस सोडून जे दिवस आहे त्या दिवशी लोकशाही श्रेष्ठ करण्याकरता मला कसं वागलं पाहिजे याचं भान प्रत्येक नागरिकाला ठेवण्याची गरज आहे. घरात मुलाला ती शिकवण देण्याची गरज आहे. आता इथे कोणी बसले जरा एक कमी वापरा. 24 तास डोसके घालवण्यात बसू लागला. एकूण 12 तासात तुम्ही ह्या डोसक्या घालून किती वेळ बोलता जरा एक तास हिशोब ठेवा. सर्व उपयोगी आहे, मान्य आहे, पण ते तुमच्याकरता आहे. आम्ही त्याच्याकरता माझी मुलगी एवढी शिकलेली आहे तुझ्यापर्यंत मला बाबा आजमी रेडी फॉर टिकर. तिला म्हटलं हो व्हेरी टू कम. तुम्ही आपण टीचर मध्ये म्हटलं माझं बाहेर कुठे कुटुंबाच्या भावना काय एकत्र बनता कधी प्रश्नाची चर्चा करता एकमेकाला समजून घेता सुखदुःख वाटून घेता. जो तो आपल्या कुटुंबाच्या घरात शिकलाय ही अतिशय भयानक परिस्थिती आहे. यातून पहिले बाहेर पडा. मी मुद्दाम आयाना विचार तुमच्यामध्ये अभ्यासाचं पुस्तक सोडून किती पुस्तकं वाचतात मला वाचतात का सांगा. पहिले तुम्ही वाचता का आणि मग तुम्ही वाचता का सांगा आणि मग मुलं वाचता का? नाही वाचत. 50 वर्षापूर्वीचा काळ समृद्ध होता याचं कारण घराघरात एक संस्कृती टिकवली लक्षात. त्या शिस्तीमध्ये घर वाढत होत. आज ती परिस्थिती राहिलेली नाही. आणि मग समाज एका वेगळ्या दिशेने चाललेला आहे. कोणाचा जयजयकार चाललेला आहे. कोणाच्या जयजयकारासाठी आपण धावतोय. कोणाच्या मिरवणुकीमध्ये आपण भाग घेतोय. कोणाच्या त्या मिरवणुकी आहेत ते कशा निघालेले आहेत. राजकीय सभा भरपूर होता. मी 12 वर्षाचा असताना चिंतामणी देशमुख आमच्या गावात उत्सवे वगैरे साहेब 50 मैलामधून लोक स्वतःचे छकडे झुकून त्या सभेला आले. चिंतामणी
दुधात भाकऱ्या भिजवून 8 दिवस भाकरी टिकते, दुधातली भाकरी. प्रत्येकाला कार्यकर्ते घरची दुधातली भाकरी करून बाहेर पडायची, 8 दिवस प्रचार करायचे. काय मिळायचं त्यांना? काय आता कार्यकर्ता काय बाबा, काय ती लांब गाडी आहे बाबा, आम्हाला इनोवा द्या, इनोवा पाहिजे. सगळं काहीतरी बिघडलं. जो जिद्द, ईर्ष्या, एक भूमिका, त्या भूमिकेतून आपण फार झटकन बाजूला चाललो. निष्ठा नावाची गोष्ट संपलेली आहे. मला काय बागायत छान सांगायचं, निष्ठा मध्ये काय, मला काही मिळालं तर निष्ठा, आणि मला काही मिळालं नाही तर निष्ठा. आता जे तुम्हाला देत आहे ते सगळे निष्ठावाले तुम्हाला हे चित्र दिसेल सगळीकडे. त्यामुळे वृत्तपत्रावर लोकांचा विश्वास नाही, नेत्यावर लोकांचा विश्वास नाही, वाहिन्यावर लोकांचा विश्वास नाही. इतक्या मोठ्या वाहिन्या झाल्या, एवढं मोठं शिक्षण वाढलं. आज खरं वाटणार नाही बाबा, बाबांच्या माझ्या जिल्ह्यात कॉलेज नव्हतं, महाराष्ट्रातल्या 13 जिल्ह्यात कॉलेज नव्हतं. 7 जानेवारी 1952 ची पहिली निवडणूक 79% मतदान झालं. न शिकलेला महाराष्ट्रात कसं झालं? एक उर्मी होती, जोश होता, एक वातावरण होतं. कोण उभे आहेत? चिंतामणराव उभे आहेत, कोण उभे आहेत? यशवंतराव उभे आहेत, कोण आहे? कालिंदर उभे आहेत. ते 40 संपन्न माणसांची एकाची फौजच्या फौज होती. आज बंदोबंदी शिक्षण निघालं, बंदोबंदी जाहिराती झाल्या, अकॅडमी झाल्या. 58% 59% मतदान झालं. 65 वर्षामध्ये प्रचंड शिक्षण वाढलं असताना 20% मतदान घटतं. याचा लोकशाही तुम्ही काय अर्थ लावणार, कसा अर्थ लावणार? शिक्षण कोणाकरता झालं? का मतदान करू नये असं वाटायला लागलं? का चांगली हुशार इंटेलिजंट मुलं परदेशात वगैरे? आज दादा बाबा 15% इंटेलिजंट महाराष्ट्रातली देशात मुलं परदेशात, त्याने हे यावं वाटत नाही, काय यावं वाटत नाही. कोणी आता रिसर्च केलाय? सामाजिक प्रश्न फार विचित्र वेगळे झालेले, त्याची चर्चा करायला आपल्याला कोणाला वेळ नाही. या स्थितीमध्ये बाबा जेव्हा समाज असा भिन्न होतो, तुम्ही ते दरोडे खोरांची गोष्ट ऐकली असेल. चंबल खोऱ्यातल्या दरोडे खोरांना विनोबांनी आव्हान केलं, तुम्ही लोकांना मारण्याचं काम सोडून. विनोबा कोणतरी पाहिलं नव्हतं. धुळेना आणि भेट जिल्ह्यातून 12 दरोडे खोर शस्त्र घेऊन निघाले आणि विनोबाच्या आश्रमात पावलांना आले. तिथे 5 जण बसले होते, 5 जण पंचायतीतून बसले होते. त्यातले विनोबा कोणीही त्याला माहित नव्हतं. त्यांनी बाळकोबा समोर शस्त्र खाली ठेवले, बाळकोबाने हे वाढले आणि मग त्यांनी विनोबा समोर शस्त्र ठेवली. ज्यांना विनोबा कोण आहे माहीत नव्हतं, त्यांच्या एका आव्हानाच्या प्रतिसादाने चंबळ खोऱ्यातला टाकून शस्त्र पायाशी ठेवतो. त्याला नेतृत्व म्हणतात, त्याला विश्वास म्हणतात, त्याला जिद्दीचा शब्द म्हणतात. ही अशी माणसं ज्या महाराष्ट्रात आली, त्या महाराष्ट्रात सामाजिक नेता नाही, कोणाचा ऐका आणि कसं वागा हे सांगणार नाही. बाबा तुम्ही त्या राजकारणात निवडणूक करा, नेतृत्व करा, पण माझी तुम्हाला विनंती आहे, या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या सामाजिक नेतृत्वाची सुरुवात सुरेश प्रभू प्रभू साहेब तुम्ही केंद्रात आज महाराष्ट्रात कोणाकडे बघून वागायचं त्याचं मला नाव
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानतर्फे यशवंतरावच्या नावाचा पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळकांच्या नावाने लोकमान्य टिळक पुरस्कार दिला जातो. अनाथ शिंदेच्या नावाने कृषी क्षेत्राचा पुरस्कार दिला जातो. बाबा 10-15 वर्षानंतर या नेत्यांच्या नावाचे पुरस्कार दिला. महाराष्ट्रात माणूस कोण आहे त्या माणसाचं नाव सांगा मला. लोकमान्य टिळकांच्या नावाचा पुरस्कार कोणाला द्यायचा? नाव काय? यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा पुरस्कार कोणाला द्यायचा? अण्णासाहेब शिंदेच्या नावाचा पुरस्कार कोणाला द्यायचा? काय कथाची माणसं होती? काय राजकीय पीड होता त्यांचा? काय निष्ठा होत्या? 62च्या निवडणुकीला अण्णासाहेब शिंदे उभे राहिले. पंडित नेहरूंनी डायरेक्ट त्यांच्या विरुद्ध होता श्याम काँग्रेस राष्ट्रवादी सगळे विरोधी पक्षाने अण्णासाहेब शिंदे एकच आणि दादा ते लोक होते ना पक्षातर्फे उभं केले. अण्णासाहेब शिंदे दादा ते लोक होते आणि मला दादासाहेब अभिनंदन या त्यामुळे मी याच्याकरता आलो. श्रीरामपूरला जर तुमची सभा झाली दादासाहेब त्यांच्या विरोधात श्रीरामपूरला जर तुमची सभा झाली तर दुपारचं जेवण मागा. श्रीरामपूरला सभा झाली. अण्णासाहेबांनी गाडी पाठवली. दादासाहेब अण्णासाहेबांच्या गाडीत पडले. अण्णासाहेबांच्या घरी आले. जेवण केलं. दादापर्यंत अण्णासाहेब सोडायला आले. एकट्याला म्हणाले दादासाहेब होते तुम्हाला हरवण्याकरता पुढच्या सभेला मी चालतो तेव्हा अण्णासाहेब निवडून आले. घरी अभिनंदनाला गर्दी झाली. पहिले उरवते दादाचे पुरवते अभिनंदन करायला. हा महाराष्ट्र देश देणारा महाराष्ट्र, सोडवणारा महाराष्ट्र. निवडणूक येईल आणि जाईल. वसंतरावांच्या विरुद्ध यशवंतराव मोहिते उभे. एकदाच निवडणूक झाली महाराष्ट्राची त्या मुख्यमंत्री पदाची. ती सुद्धा झाली म्हणजे इंदिरा गांधी पराभूत सगळ्यांमधून झाली. त्या सत्तेवर अत्याचार हिंमत झाली नसते आम्हाला. यशवंतराव वगैरे दादा होते. 101 मतांनी दादा निवडून आले. यशवंतराव मोहिते पडले. यशवंतराव मोहिते दादाकडे आले. दादा अभिनंदन. अरे बस हो बस. अरे दादा अभिनंदन. काम झालं. अरे बस आता काम सुरू झालं. निवडणूक संपली. संध्याकाळी 5 वाजता राजभवनवर शपथ दिली. तुला सरकार मंत्री करणारे शपथ दिलेला आहे. त्याचं नाव वसंत. इथे टोकाचं संपवण्याची भाषा. क्रिकेटचा खेळ आहे तो साहेब. शेवटच्या चेंडूवर खेळ दिला मला पण जिंकलो. शेवटच्या चेंडूवर ज्यावेळेस मिळाला की त्याला षटकार मारला 83 साली म्हणून पाकिस्तान जिंकलो. हे होणार नाही. किती त्याच करायचं किती उडवून जायचं. 125 कोटी हे सगळं ते विषम वातावरण समाजात झालेलं आहे. हे रोखणारा पाडून काही बली होत आहे. हे होऊ देणार नाही मी. हे बोलणार कोण? नाही करून देणार. ती ताकद मारण्याची दुर्दैवाने आज गांधी पटेल भरपूर आहे. सरकार आहे. आता ते मौलाना जवाहर त्यागाची देवीची आणि समर्पण परंपरा होती या देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये. काय होतं भाऊराव पाटलाजवळ ठाण्यावर देशातली अग्रगण्य संस्था उभी करू शकतो. जवळ येऊन
माय 4 आणे दे शाळा काढतो, माय 2 आणे दे शाळा काढतो. भाऊ 4 आणे नाहीये, दोनही टाका. एक काही दोनही टाकायचे असते दुकानात विकायचे, त्याचे 4 आणे जमा करायचे, त्यातून रयत शिक्षण संस्था 5 लाखाची उभी राहते. काय मुलं शिकतायत. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात काय एवढं तरी समजून घ्या. इथं येतो मी जेव्हा साताऱ्यात, तेव्हा 1 वर्ष आयुष्य वाढून जातो बाबा. मला खरं वाटतं त्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यात क्रांती ठेवून निघतात, पापुलाट निघतात, नागनाथ नायकवडी निघतात, किथनवीर निघतात. क्रांतिकारक थोडासा 15 ऑगस्ट 37 स्वातंत्र्य मिळालं, त्याच्या अगोदर इथे युनियनच्या खाली या सातारा जिल्ह्यात रंग फडकलाय. तो हा सातारा जिल्हा आहे. पार्लमेंटमध्ये चर्चा होते सातारा जिल्ह्याची. तो क्रांतिकारकांचा सातारा जिल्हा, शिक्षा भोगल्यांचा सातारा जिल्हा, विचार करणाऱ्या नेत्यांचा सातारा जिल्हा. 52 लोक लढले, 57चे, 62चे, 67चे, 72चे. किती खर्च झाला. काकी इंदिरागांधी पराभूत झाल्या, पहिल्या काकी होत्या त्या इंदिराजीला म्हणाल्या मी राजीनामा देते, तुम्ही करा नोकरी उद्या. तेवढं तेवढा दिवस आले, त्याला लक्ष नको, हे चिकटवून करून बाईला निवडून आणतो. आणि जर चिकटवून मुलं उभ्या राहिल्या, जनता पक्षाच्या आमदारांनी पोहोचलं काय पोहोचलं रायबरेली पराभूत झाली. एक नागिन चिपळूण मध्ये घुसली. काकी गमत सांगत चिपळूण भागा नाग आणि नागाला देवता मानता. ते नागरिक पोहोचत बोलतात त्याचा अर्थ झाला. इंदिरा गांधी बरोबर मतात भेटली. पण पहिली काकीने त्याला तुम्ही करायला हा सातारा जिल्हा आहे. लक्षात तुमचे फार मोठी जबाबदारी. क्रांतीमध्ये सातारा आग्रही, शिक्षणामध्ये सातारा आग्रही कपाई फॉलोअप आलेले. महाराष्ट्रात नव्हे एशिया खंडामध्ये रयत शिक्षण संस्थेवरची दुसरी मोठी शैक्षणिक संस्था नाही. ते तुमची साताऱ्याची. साहित्यामध्ये मातृका तुमची आहे, साताऱ्यात आहे. बातमीमध्ये तर तुमची आहे, पानिपतच्या विश्वनाथ पाटील तुमचे आहे, सातारा जिल्ह्यात आहे. आणि विश्वकोशाचे 18 खंड तयार करणारे लक्ष्मण जोशी सुद्धा सातारा जिल्ह्यात. किती आघाड्या सातारा जिल्हा पुढे आहे. तो सातारा जिल्हा हा महाराष्ट्राचा मार्गदर्शक जिल्हा आहे. शिक्षणात आहे, सामाजिकरणात आहे, राजकारणात आहे, सांस्कृतिकरणात आहे. आणखी एक फार मोठं नाव आहे, तुम्हाला माहित असेल, टी. चावलाराव. हे सुद्धा तुमच्या सातारा जिल्ह्यात आहे. हिंदूराव पाटलाचे भाऊ आहेत. हिंदूराव पाटील स्वातंत्र्य वेळी मारला गेलेला आहे. आणि तुम्हीच भगिनी त्या मुलीला गेल्या घरी तू सुखी राहा. कडेकडून विजय मारता बाळे बालपण आले आले, घुमवती घुंगूर वाळे, आठवडे तारे तारे ते एका काण्यावर टी. चावलाराव ठाणे शहराचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. ते तुमच्या सातारा जिल्ह्यातील टी. चावलाराव. सर्व क्षेत्रातील मोठी माणसं, बाबा अशी उंचीची माणसं. आणि आज सुदैवाने मी तुमच्या तोंडावरून सांगत नाही, साहेब कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचे मास्टर ऑफ सायन्स अशी पदवी घेतलेला महाराष्ट्रातला राजकारणातला एकही एवढे दिवस राजकारणात राहून एकही खाला मिळालेला महाराष्ट्रातला नेता आहे. इकडे कमलशोक कदम नांदेडचे एमटेक झाले. जयंतराव पाटील BE सिव्हिल आहे.
काल तुम्ही मधुकरांकडे गेलो मधुकर अर्थमंत्री होते महाराष्ट्र ते का तो राजकारणाचा कोण पण मला जे वाटतं ते मी लिहितो आणि जे मला वाटतं ते मी स्पष्टपणे बोलतो. कोणाला आवडलं माझ्या पसंतीचा, नाही आवडलं सोडून बोललं पाहिजे. आता महाराष्ट्रात जो गप्प बसेल तो महाराष्ट्राचं नुकसान करेल असं मानणार जे वाटते ते स्पष्टपणे बोलत राहा. चुकीचं असेल बोलत राहा, त्याची शिक्षा भोगत राहा. एक माझे व्यक्ती तो मला धमक्या देतात. मला एकाने फोन केला की आता आधार कार्डावर कोयता मिळतो. आधारचे तो रिपोर्ट जेव्हा म्हणजे आधार कार्डावर आता कोयता मिळतो. म्हणजे आधार कार्डावर एकच कोयता मिळत असेल हो म्हणजे मग माझे दोन अर्थ लक्षात ठेवतो. त्याच्यापेक्षा समजू नकोस मला असे काही धमक्या आणि काही धमक्या केल्यानंतर महाराष्ट्रातील कोणता होते धमक्या. आता जे आम्हाला आहेत ना त्या नाता नाही सोडतात तिथे. आता मुकेश पटेल हल्ला केला पार्लमेंट खबर झालं. 8 कॉलम लोकमतमध्ये आम्ही छापायला त्यांचा जो खास माणूस त्याचा फोन आला दत्ता बडे आम्हाला बघते संपादक बोल रहे आम्हाला संपादक क्या समाज है ऐसा तय हुआ है कि न्यूज छपने का नहीं सबके साथ बात. If you want to put clarification, you say it. I will publish along with the original news, but I can't give the news. त्यामुळे सबके साथ बात होती. विजय का वो काय मालूम नहीं बैठा. उनका नंबर है दिला 10 मिनिटांनी विजय बोलतो. काय वाटलं काय नाही वाटलं आपल्याची बातमी. तुम्ही काय करता तुम्ही 4 कॉलम लिहिता 8 सर आम्ही 8 कॉलम छापलं ते महाराष्ट्रात ते तिथं बघा कोण आणि कशा सामान्यप्रमाणे एक माझ्याकडे आला होता बाबा घेऊन आलो. एक छोटा दैनिक दैनिक छोटा आहे सह्याद्री सत्य चांगला प्रयत्न साहेब 90% लोक बाबा त्या 90% लोकांना आम्ही 10% प्रसिद्धी देत नाही आणि 10% चुकीच्या लोकांना 90% प्रसिद्धी मिळते. हा आमच्या वृत्तपत्राचा सगळ्यात मोठा दोष आहे. त्याच्या लातूरला चालू वाढदिवस पण सगळीच मिळाला. शेवटची बाकी गाडी बिघडली ड्रायव्हर नव्हता 2 मिनिटांनी पुन्हा धावून जाते. गाडी बिघडली क्या हुआ क्या मालूम. त्याने मानक बोले एकदम असं वाफ तसा डायनामाइट चढ़ गया तो क्या कर सकते हैं घटना होना चाहिए. ठीक आहे त्यामध्ये तार वगैरे घेऊन आला आणि त्याला दुरुस्त केलं गाडी सोडून एकाला 100 दिले एकाला 100 दिले. बाबा एकटा म्हणाली 100 रुपये परत. तो मला म्हणाला साहब हमारी मजदूरी 100 रुपये की ही है और मेहनत से ज्यादा पैसा लेना वाली नहीं है. साहब अंगावर काटा तर मन कोई कर क्यों तुमको ऑफिस लेके जा. हमने क्या किया तुमने बहुत अच्छा गाड़ी ड्रायव्हरला ऑफिसर जाण्याला सोडून त्या दिवशी रात्री सुखारामच्या घरी झाड पडली आणि गाडीत पैसे सगळीकडे पैसे सापडले. माझ्या त्याचा फोन आला साहेब फार मोठी बातमी आहे. सुखारामच्या घरी घाट पडले करोडो रुपये मिळाले
हेडलाईन सोडतात, हेडलाईनचा आत हेडलाईन करायची काय बोलतो, सगळ्या जगात नाही, जगात होते, आपल्याकडे नाही. मग काय करायचं, मी पाठवतो मेहनत से ज्यादा पैसा लेना वाचले त्या लोकांचे फोटो टाकतो. तर मला याचं काय करायचं आणि खाली टाकायचं आणि भाडं बरोबर लोकांना त्या बातमीचा अर्थ कळेल. पण ते लक्षात आमच्या हातामध्ये ती कारण आहे, आम्ही कोणाचा वापर याचा विचार करून माझी पत्रकारिता मी केली पाहिजे. तर पत्रकार नाहीतर आम्ही या चॅनलवाल्यांच्या मागे धावत का गेलो, सगळ्यात आज कोणाच्या नावावर पाणी बघताय, कोणाची बातमी येते त्या सगळ्याला माहित आहे, काय छापलं जातं सगळ्यांना माहित आहे, त्याचा खरं किती हेही सगळ्यांना माहित झालेलं, किती खोटं हेही सगळ्यांना माहित झालेलं. मला ते गंमत वाटते बाबा, पण ते तरी घोषणा केली निवडणुकीनं, मी उपमुख्यमंत्री पद सोडलं. दुसऱ्या दिवशी भाजपची मिटिंग झाली, त्याला सांगितलं नाही तुम्ही घ्यायचंच. दुसऱ्या दिवशी पडले उपमुख्यमंत्री काय टेम्पर होते तो परमान झाला कायम. मी काय छापतो, तुम्ही काय छापतोय, आमचं तर मला काही कळून नाही. कुठे जातो आम्ही, आमच्या हातात ते साधन कुणाचा वापरतोय, कशाचा वापरतोय, का वापरतोय. लोक एक दोन डोळ्यांनी आमच्याकडे बघत नाही. पत्रकार मित्रांना मात्र सांगणं आहे, आपल्याकडे दोन डोळ्यांनी लोक बघत नाही, लाख डोळ्यांनी लोक बघत असतात. मी कुठे बघतो, कुठे उठतो, मी काय करतो, हे लोक बघतायत. ते भान ठेवून आमची पत्रकारिता आम्ही केली नाही तर समाजात आम्ही फार मोठं नुकसान करतो आणि उद्याची पिढी आम्हाला क्षमा करा. या भावनेला मी पत्रकारिता करत आलो. त्यातलं जे चांगलं आहे ते आचार्य हातांचा आशीर्वाद आहे. बाबूजी आमच्या जवाहरलाल करणार 18 महिने स्वातंत्र्य जात होते तरी खूप चांगल्या गोष्टी आम्हाला शिकवल्या. आणि या महाराष्ट्रातली पत्रकारिता ही टिळक आगरकरांची परंपरा तरी छोट्या पत्रकाराला माझी निवड कशी केली मला काय माहिती नाही. बाबा तुम्ही कॅलिफोर्न कशा करून आले, मिशिगन युनिव्हर्सिटी जाऊन आले, मिशिगन युनिव्हर्सिटीमध्ये गांधी शिकवला जातो. अमेरिकेत 600 विद्यापीठात गांधी शिकवला जातो. नेल्सन मंडेला त्यांचे गुरु आहे. नेल्सन मंडेला मार्टिन लुथर, एवढी मोठी माणसं त्या देशात आहेत, त्यांनी काय केलं आपले प्रश्न कोण विचारतो. 1-2 वर्ष किती बोलून काय बोलायला लागलं की भान राहत नाही. आणि त्यांनी मला परवानगी देऊन टाकली, ते बोला तेवढंच फायदा आहे आणि बोला बोलू, तुम्हाला योग्य वाटतं ते घ्या, बाकीचं सोडून द्या. पण पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. तुम्ही माझा जो सन्मान केला तेवढा मी खरंच मला वाटतो. मला खरंच तुम्हाला विधान परिषद माझे आमदार गदोगदी फिरत आहेत, ते कुठेच नाही. पण तरी दाजींच्या काकींच्या पुण्याची तिला मला बोलवतात. बरेच आमदार पदाच्या मागे धावून विचारांच्या मागे आणि भूमिकेचा एक ठाम भूमिकेच्या विचारावर उभे राहा. सगळे दादा तुमच्या बाजूला पण केला नाही. निवडणूक पण विचार सोडू नका. विचार सोडला तर महाराष्ट्राची शिस्त बिघडलेला का सत्तेच्या मागे पडू नका. सत्तेच्या मागे पहिले महाराष्ट्र विकायला निर्धारात आहे. महाराष्ट्राचं आजचं दर्शन आणि महाराष्ट्राचं आजचं राजकारण
त्याचं हेच कारण आहे. आणि म्हणून इथे साताऱ्याच्या सगळ्या लोकांना शपथ आहे की निवडणुकीत पैशाचा वापर होत असताना सातारा जिल्ह्याने तरी क्रांतीला साक्ष ठेवून कर्मवीराला साक्ष ठेवून मी निवडणुकीत पैसा घेणार नाही अशी शपथ घेऊन मतदान करा. एवढंच सांगतो, थांबतो. जय सामाजिक विषय शोषित वंचित घटकांना कसं ताकद द्यायची त्यावर असेल. कुठल्या तरी विचारावर आधारित पक्ष असल्यामुळे त्या दोन पक्षाच्या विचाराची लढाई असण्यासाठी दोन माणसांची लढाई. अमेरिकेमध्ये देखील लोकशाही आहे, तिथे राजकीय पक्ष आहे, पण तिथे राजकीय पक्ष एक एक आपला पैलवान तयार करतो, आपला उमेदवार तयार करतो. त्या दोन पैलवानांची लढाई होती, दोन व्यक्तींची लढाई होती. पण ब्रिटिश पद्धतीमध्ये तसं नाही. थोड्याफार प्रमाणात जो प्रमुख नेता असतो तो वर येतो, तोच प्रमुख बनेल असं काही खात्री नसते. अमेरिकेत मात्र त्या दोन राष्ट्रपती पदाच्या उमेदवाराची निवडणूक होती, त्यातले एक राष्ट्रपती होतो. त्या सगळ्या राज्यघटनेमधून बाबासाहेब आंबेडकरांनी आपले विचार घेतले. आयर्लंडच्या घटनेतून, कॅनडाच्या घटनेतून, ऑस्ट्रेलियाच्या घटनेतून, न्यूझीलंडच्या घटनेतून आणि प्रामुख्यानं ब्रिटनच्या आणि अमेरिकेच्या काही गोष्टी जिथे ज्या चांगल्या पद्धतीचा असेल तर आपल्याकडे चालत नाही. परंतु शेवटी किती बरेच लोक म्हणतात की भारतामध्ये खूप दिवसापासून लोकशाही होती, भारत मदर ऑफ डेमोक्रेसी आहे. हे खरं नाही, ते अजिबात खरं नाही. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये सामाजिक उतरण होती. जगात कुठेही अशा प्रकारची सामाजिक उतरण नव्हती. त्याचा पगडा अजूनही आपल्या राजकीय प्रक्रियेवर आहे. अजूनही तरी लोकशाहीचा मोठा डोलार आपण उभा केला तरी पक्षांतर्गत लोकशाही कमी आहे. त्यामुळे मग आज लोकशाहीचे जे विद्रुप स्वरूप झालेले मगाशी येताना महाराष्ट्रात म्हटले की जर आपण आता यावेळेला तर चांगला निर्णय, योग्य निर्णय घेतले नाही तर महाराष्ट्रामध्ये राजकारणाचं वाळवंट होईल. शब्दप्रयोग वाळवंट होईल तर काही उघडणार नाही, काही नुकसान होणार नाही. ते जर वाळवंट राजकारणाचं नसेल करायचं आणि महाराष्ट्राचं वाळवंट नसेल करायचं तर आपल्याला लोकशाहीचं संरक्षण केलं पाहिजे आणि विचारावर 5 वर्षाकरता येणार प्रतिनिधी निवडले पाहिजे. याच विचाराकरता जेव्हा 52ला शेतकरी कामगार पक्षाकडून उभं राहिले, 57 उभं राहिले, जिंकले, काँग्रेस मोठा राज्य पक्ष होता. तर त्या पक्षावर काही उच्चभ्रू संस्कृतीच्या माणसांचा पडा होता. बहुजनांना स्थान नव्हतं. बहुजनांना या राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होता यावं याकरता अनेक मोर माणसांनी त्यासाठी शाहू महाराजांचं, पुण्याचं घटनाच नाही असं नाव केलं की म्हणून आपण फुले शाहू आंबेडकरांचा विचार आणतो. त्यांनी करून दाखवलं, नुसतं बोलले. त्या विचाराने प्रभावित होऊन काँग्रेसवरचा जो उच्चभ्रू लोकांचा जो पगडा होता तो कमी करण्याकरता पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांसाठी कामगारांचा भरायला त्यांची मागणी होती की एका भाषेवर आधारित राज्य झालं पाहिजे. भाषावर प्रांत रचनेचा निर्णय झाला. संबंध देशामध्ये भाषेवर आधारित स्वतंत्र राज्य निर्माण झाली कारण प्रशासनामध्ये सोय व्हावी म्हणून. तर त्याला एकच अपवाद ठरला, तो म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात यांचं द्विभाषिक राज्य केले गेले. कारण मुंबईतल्या गुजराती समाजाच्या माणसांना मराठी लोकांच्याकडून धोका निर्माण होईल. सुरत कुठल्याचं उदाहरण लोकांच्या डोक्यात अजूनही आहे. म्हणून तिथल्या गुजराती मंडळींच्या संरक्षणाकरता एक द्विभाषिक निर्माण झालं आणि त्या विरुद्ध तो लढा होता की आमच्यावर अन्याय का, गुजरातमध्ये लढा झाला की आमच्यावर अन्याय का, आमच्या गुजराती भाषिकांचं वेगळं राज्य आम्हाला पाहिजे, मराठी भाषिकांचं वेगळं राज्य पाहिजे. त्या लढ्यातून मग मोठा इतिहास आजच्या पिढीला तो इतिहासाचा सहभागी पडलेला आहे. त्या बलिदानातून महाराष्ट्र राज्य निर्माण
झालं. त्यावेळेला मोरारजी देसाई संयुक्त प्रांताचे वार्षिक राज्याचे मुंबई ग्रामीण महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते त्यांना हे काही नको. आणि त्यावेळेला नेहरू नाही वाटले की नाही मोरारजी म्हणतात ते बरोबर आहे दिला. परंतु इंदिरा गांधींनी तर त्यांच्यासमोर कैफियत मांडली गेली किंवा त्यांना लक्षात आले की हा महाराष्ट्राच्या आणि गुजरातच्या दोघांच्यावरही अन्याय आहे. म्हणून त्यांच्या प्रेरणेने निराळी शेवटी ही भूमिका बदलली वेगळी राज्य निर्माण झाली. एका दिवशी गुजरात निर्माण झालं, महाराष्ट्र निर्माण झालं. दोन्ही राज्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती सारखी होती कारण आपल्या दिवशी एकच राज्य होतं. पण गेल्या 1960 पासून आता बरीच वर्ष झालेली आहे. आपण जर आढावा घेतला, काल बजेट मांडलं गेलं, राज्याचं दुसरं बजेट का मांडलं मला कळलं नाही. राज्य सरकारनं फेब्रुवारीमध्ये राज्याचं बजेट मांडलं होतं. पुन्हा नवीन बजेट मांडायचा काय उपयोग होतो ते आम्हाला कळलं नाही. अर्थमंत्री काही सांगू शकले नाही. मग आम्हाला लक्षात आलं की ती लाडकी बहीण योजना ही टीव्हीवर सगळ्या महाराष्ट्राला सांगता येईल म्हणून ते बजेट होतं. कारण तो कॅबिनेटचा निर्णय कधी घेतला चांगली गोष्ट आहे. सामाजिक सुरक्षा कवच हे निर्माण केलं पाहिजे. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आम्ही 8,500 रुपये द्यायचं अधिवेशन दिलं होतं. कर्नाटकमध्ये आम्ही ही योजना राबवली, तेलंगणाने पण राबवली. मध्य प्रदेशमध्ये आमची सत्ता नव्हती. आमचे विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी योजना राबवायचा निर्णय घेतला. आमचं सरकार आल्यावर छापले फॉर्म लोकांना वाटले, त्यांचे नंबर वगैरे घेतले. तर लगेच तिथल्या मुख्यमंत्र्यांना कळलं की योजना आपण उचलली पाहिजे. त्यांनी लगेच उचलली. 12,500 रुपये प्रत्येक लाडली पहिला नावाने महाराष्ट्राने त्याची कॉपी केली आहे. कॉपी केली म्हणजे वरून सांगितलं त्या राज्यामध्ये महायुतीचा पराभव झालेला आहे, आता तुम्ही ताबडतोब ती योजना राबवा. काही खरं नाही. बजेट अधिवेशन बोलवलं गेलं, बजेट बांधलं गेलं, त्याची राबवली गेली. मग मी सांगितलं की बाबा त्या योजनेमध्ये काही त्रुटी आहे, त्या दुरुस्त केलं पाहिजे. हे चांगली गोष्ट आहे. महिलांना ही मदत मिळाली पाहिजे, त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, तर सक्षमीकरण झालं पाहिजे. आज मलकापूर नगरपालिकेनं महिलांच्या सक्षमीकरणाचं काम जे केलेलं आहे ही राज्याची प्रयोगशाळा आहे. थोडीशी उदाहरणं पाहिजे. महिलांचं सक्षमीकरण फार गरजेचं आहे. केलं त्यामध्ये मी हाऊसमध्ये सुद्धा म्हणलं तुमच्या या पहिल्या योजनेमध्ये त्रुटी आहे. तुम्ही 7 वर्षांनी का थांबता? 7 वर्षानंतर कोण काही महिलांना काही मदत लागत नाही का? फक्त मुलांनी सांभाळलं पाहिजे. मनुस्मृतीत गेलेलं आहे महिलांनी पुढे सांभाळायचं, वडिलांनी सांभाळायचं, नवऱ्याने सांभाळायचं, मुलांनी सांभाळायचं. आता स्वतंत्र आयुष्य जगण्याची कल्पनाच आपल्याकडे नाही. म्हणून त्याच कल्पनेतून 7 वर्षापर्यंत फक्त प्रेक्षक पुढे नाही म्हटलं असं का तुम्ही करता? मग शासनाने 65 स्पष्ट बघणे. एखाद्या महिला असेल जर कोणी बघत नसेल तर तिला हे आपल्याला करता येईल. दुसरी आपली अडचण होती की 21 वर्षाच्या विवाहित महिलेलाच एखादी महिला म्हणजे की मला लग्न करायचं, मला अभ्यास करायचं, शिकायचं, समाजकार्य करायचं, लग्न नाही करत, तुला नाही मिळत. तर ते पण दुरुस्ती झाली. विवाहित महिलांना देखील दिलेले त्याच्या निर्णय केला. पण दुर्दैव असं आहे की मला म्हटलं की 1 मे 1960 साली 2 राज्य निर्माण झाली. दोन्ही राज्याची परिस्थिती सारखी होती. पण आज महाराष्ट्राच्या दरडोई उत्पन्न जे आहे, वार्षिक दरडोई उत्पन्न जे दिल्लीमध्ये प्रकाशित केलं जातं त्यामध्ये महाराष्ट्राचा आज 11वा क्रमांक आहे. आपल्या बरोबर निर्माण झालेलं गुजरात राज्य आपल्या पुढे गेलं, तेलंगणा पुढे आहे, आंध्र पुढे आहे, 11 ते 10 राज्य पुढे आहेत. आजचे गेल्या वर्षभराचे आकडे महाराष्ट्र सरकारने दिल्लीला सादर केले नाही. फेब्रुवारी 2024 मध्ये जी आकडेवारी आली राज्यांची तुलनात्मक माहिती देण्यात दिली आहे की महाराष्ट्राची माहिती उपलब्ध नाही. इतरांनी दिली. माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्राचा नंबर बहुतेक 14वा गेला. माहिती का असं होतं?
मला वाटतं बेरोजगारीचा प्रश्न होता, महागाईचा प्रश्न होता. साधी गोष्ट आहे की डिझेल, पेट्रोल, स्वयंपाकाच्या गॅसची जर कर वाढवून आपण जर किमती वाढवल्या तर सरकारवर लोकांची नाराजी निर्माण होईल. काही राज्यकर्त्याला कळत नव्हतं का? तो नाराज होती, बँकेत नाराज होती, घर चालणार नाही. मग तुम्ही डिझेल पेट्रोलचे एवढे कर का वाढवले? गॅस सिलेंडरचा दर 400 वर 1100 का दिला? कारण डिझेल, पेट्रोल, गॅसचे कर गोळा करणं फार सोपं असतं. नुसतं बोर्डवर माहिती लिहिली की आता डिझेलचे दर 55 लिटर की माणसं आपले स्कूटरमध्ये डिझेल भरायचं असतील नाही, बरोबर तेवढे पैसे देतात आणि सरकारला पैसे देतात. 32 लाख कोटी रुपये गेल्या 10 वर्षामध्ये सरकारने डिझेल, पेट्रोल आणि गॅसवर जोडले. सरकारला माहित नाही की लोकांना त्रास होईल, लोक नाराज होतील, आपल्याला कदाचित निवडणुकीला फटका बसू शकतो. करावं लागलं कारण सरकार चालवायला पैसे देत. आर्थिक परिस्थिती इतकी बिकट झालेली आहे देशातील राज्याची. खतावर कर, जीएसटी वर कर, फूडवर सगळे कर, सगळे शेतकऱ्याकडे जेव्हा गेलो तर 6,000 रुपये सन्मानित भेटतो. शेतकरी उत्तर करतो 1 लाखाचं खत घेतलं तर 18% जीएसटी आहे, 18,000 सरकारकडे त्यातले 6,000 दिले तर काय घ्यायला होतात? कर घेतले नाही तर सरकार चालणार नाही. दारुण सत्य. म्हणून कर्जाची रक्कम 55 लाखावर 200 लाख कोटी पर्यंत केलेलं आहे. त्यांनी भागत नाही म्हणून सरकारी उद्योग विकायचे. भारत पेट्रोलियम, पेट्रोलियम कॉर्पोरेशन हे वाईट आहे. महाराष्ट्रामध्ये बरंच काही काही सांगितलं जातं की त्याचा उपयोग घेत नाही. नाही म्हणजे आपल्याकडे परदेशी गुंतवणूक घेतली, उद्योग घेत नाही, नवीन उद्योग यादी द्या. सातारा जिल्ह्यामध्ये अमुक उद्योग इतका मोठा आला की इतका रोजगार निर्माण झाला. वाशिममध्ये एक सिंधुदुर्गमध्ये एक उद्योग नाही, गडचिरोलीमध्ये, नंदुरबारमध्ये एक उद्योग नाही. 0 इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट. काय केलं आपण? आणि युवा स्वप्न दाखवायचं झालं की आमची 10 अब्ज डॉलर इतकी मोठी अर्थव्यवस्था आहे 2028 पर्यंत होणार आहे. खरं नाही. कारण या सरकारनं $1 ट्रिलियन म्हणजे 10 अब्ज डॉलर किंवा 1 लाख कोटी डॉलर, $1 तर 83 रुपयाने नव्हे तर 83 लाख कोटी रुपयाची महाराष्ट्राची अर्थव्यवस्था. $1 ट्रिलियन म्हणजे 83 लाख कोटीची अर्थव्यवस्था 2027 त्याकरता महाराष्ट्र सरकारने आर्थिक सल्लागार परिषदेला प्रश्न मांडला की काय केलं पाहिजे आपल्याला एक एवढी मोठी अर्थव्यवस्था सल्ला द्या. त्यांनी सल्ला दिला की राहिलेल्या 4-5 वर्षामध्ये तुम्हाला 17% सतत विकास केला पाहिजे अर्थव्यवस्था, तर तुम्ही त्या टप्प्यापर्यंत पोहोचाल. या वर्षी बजेटमध्ये महाराष्ट्र सरकारचे आकडे दिले, त्यामध्ये महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा विकास दर 5.5%. तो म्हणजे चालू किमतीमध्ये. स्थिर किमतीमध्ये बघितलं तर 1 किंवा 2% आर्थिक सल्लागार परिषद म्हणते की 17% वाढ झाली पाहिजे. आपली वस्तुस्थिती चालू किमतीमध्ये 5-5.5% आणि स्थिर किमतीमध्ये 1-2% आहे. कसं आपण पोहोचणार नाही? पण स्वप्न जाहिरात करायला काय मिळेल? आणि खरंच म्हणून त्यामुळं महागाई आहे, त्यामुळं सरकारला आपली जी 14 लाखाची स्टँडिंग आर्मी होती, 14 लाखाचं जे सैन्य होतं आपलं, नेव्ही, एअरफोर्स, मिलिटरी, आपल्या भागातील ती मुलं सैन्यामध्ये काम करतात. कुणी जर शहीद झाला तर आपण त्याला सन्मान करतो. पण ती माणसं 20 वर्ष सेवा केल्यानंतर रिटायर होतात, त्याला पेन्शन द्यावी लागते 80 वर्ष, 70-80 वर्षापर्यंत करतो त्याला. ती पेन्शन त्याचा खर्च इतका प्रचंड मोठा खर्च होतो, तो परवडत नाही. म्हणून सरकारनं रेग्युलर आर्मी रद्द करून टाकली. त्या जागी 4 वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर माणसं सैनिक घ्यायचे, 4 वर्ष त्याला राबवून घ्यायचे, शिक्षण द्यायचं, त्याला 4 वर्ष सोडून 18 वर्ष वयाच्या मुलाला तुम्ही 4 वर्षाकरता घेतलं, त्याला डिग्री नाही, BA नाही, LLB नाही, इंजिनियर नाही, काय नाही, 22व्या वर्षी त्याला रस्त्यात सोडलं. ट्रेनिंग मात्र दिलं, बंदूक कशी चालवायची, हाताने मुष्टियुद्ध कसं करायचं. तो मुलगा आता काय करणार?
का करावं होतं सरकार? तर अर्थव्यवस्था संपूर्णपणे ढासळली, चर्चा होत नाही, कोणाला किचकट टाकणे कळत नाही. स्वप्न एखादं बोर्ड लावले, फ्लेक्स लावले मोठे मोठे की लोकांना वाटतं झाले 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था देशाची झाली, $1 ट्रिलियन ते काही कळत नाही. आणि म्हणून आपण विचार सोडले. भावेसाहेबांनी आपल्याला सांगितलं, विचारावर जर आपण पुढचे निर्णय घेतले तर लोकशाही म्हणजे फक्त पैसे किंवा काय कोण देते का, कोण ठेवायला घालते का, 1 दिवसापुरतं 5 वर्षात नाही. ही जर लोकशाहीची आपण अवस्था करून ठेवली तर देशाची अवस्था सांगतो त्याच्यापेक्षा मोठा होणार. आणि म्हणून मग आज चांगल्या नेतृत्व हातात 5 वर्षाकरता आपण दिला, राज्य दिलं तरच खऱ्या अर्थानं आपलं भविष्य उज्ज्वल होणार आहे. मधुकररावजींच्या वक्तव्यामध्ये हा त्यांचा जो बोल होता तो अत्यंत महत्वाचा विषय आपण लक्षात घेतला पाहिजे. त्यामध्ये राजकीय कार्यक्रम करायचे कारण नाही, पण सद्यस्थिती होती राजकीय असेल, आर्थिक असेल, सामाजिक असेल, हा समाजाला जातीमध्ये अगदी वर्टिकल डिवाइड करायचं चाललेलं आहे. पताका समाजामध्ये भांडण लावले, एखाद्या समाजाच्या नेते बोललेले जातात, त्यांना तुम्ही काही फरक भाषेत आपण सांगितलं जाते, दुसऱ्या समाजाचे त्याला प्रत्युत्तर देतात, बघून बघतो. महाराष्ट्रामध्ये अशी कधी महाराष्ट्रानं बहुजन समाज हा शब्द महाराष्ट्राने दिला, सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये काशेऱ्यांनी शब्द घेतला. शाहू महाराजांनी मराठा समाजाचे राजे होते, पण त्यांनी धनगर समाजाच्या व्यक्तीने आपल्या त्या विभाग केला, लग्न केलं. आणि बहुजन समाज आहे खरा, कष्टकरी माणूस हा बहुजन समाज आहे. त्या समाजातली ओबीसी, कुणबी, कुठला वर्ण काय वर्ण सगळं सपोर्ट टाकलं पाहिजे. हा प्रयत्न आपल्या फुलांनी केला, शाहू महाराजांनी केला, पण आपण त्याला पुन्हा त्याच्यामध्ये जी पक्की कशी व्यवस्था, त्या व्यवस्थेमुळे समाजाचं मन कसं दुभांगलं जाईल याचा प्रयत्न करतोय. मताच्या राजकारणाकरता दिल्लीमध्ये एका धार्मिक प्रवर्गाला प्रताडित केले गेले. कधी इतिहासामध्ये आपल्या स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये कधी एकदा भावेसाहेबांना जास्त माहिती असेल, त्या शिवसेनेचे नेते बाळासाहेब ठाकरे यांनी एका निवडणुकीच्या भाषणामध्ये काही धार्मिक उल्लेख केला होता. प्रभाकर कोट्यांनी खटला चालला आणि या न्यायदेवतेनं बाळासाहेब ठाकरेंना 6 वर्षाकरता निवडणूक प्रक्रियेपासून मताच्या अधिकारातून वंचित केलं. फक्त एक भाषण केलं. आज आपण जर पाहिलं तर नंतर शेकडो वर्षापर्यंत प्रलंबित करावं लागेल त्याचे बोलले जाते. आपली ही घटनेची चौकट जी आहे, इन्स्टिट्यूशन्स ऑफ डेमोक्रेसी, लोकशाही आपण जी चालवतो त्याची जी यंत्रणा आहे, आपल्या संस्था निर्माण केलेल्या आहेत, त्या संस्थात जर एखाद्या पक्षाने व्यक्तीने काबीज केल्या तर लोकशाहीच्या ढाचा नाही. पेपरला बातम्या केली की आज 15,000 फुटावर आम्ही मतदान केलं, एका माणसाकरता केलं, जगात बातमी येते. इतके माणसं डोक्यावर ईव्हीएम वगैरे घेऊन जात आहेत, इतक्या लांब रांगा लागल्या आहेत. ते बोटावर शाही लागलेला फोटो निश्चित येतो सगळीकडे. लोकशाहीची प्रक्रिया आहे, पण लोकशाहीचा आत्मा तुम्ही मानून तो आत्मा मारायचं काम अगदी वरिष्ठ पातळीवर चाललेलं आहे. त्याचा फायदा होतोय, लाभ होतोय. त्या लोकांनी आज संसदीय मार्गाने आपल्याला लोकशाही बदलता आली तर इतर मार्गाने लोकशाही सपोर्ट टाकायची, विकत घ्यायची, निवडणुका घ्यायच्या, हे सगळे प्रकार विचार करणं हा महत्वाचा आहे. त्यातूनच आपल्याला तुमचा मार्ग दिसेल. म्हणून दुर्गाजी भावे यांच्यासारखे विचारवंतांचे विचार ऐकले पाहिजे. तुम्हाला सांगितलं आज त्याचं वय काय, ठाण्याहून ते यायचं परत यायचं काही साधी गोष्ट नाही. तर त्यांच्यामधला जो कार्यकर्ता आहे, निवडणुकीला ते कधी उभे राहिले, बद्दल चर्चा झाली होती बऱ्याच वेळाला, काय नाही. पण त्याच्यामध्ये पत्रकार असेल कार्यकर्त्याचं मत, लोकशाही जिवंत राहिली पाहिजे तरच त्या देशाचा उद्धार होईल. तर हाच देश
की भारत सरकार ऊपर लोक आले कॅबिनेट मिनिस्टर आले आपले होते का बरोबर झाले. दिल्ली लुटली गेली कत्तल का झाली का आपण येऊ दिली. उत्तर असं आहे की या देशामध्ये जी समाज व्यवस्था होती वर्णन व्यवस्थेवर आधारित होती त्यामुळे आपण या परकीय आक्रमणाचा प्रतिकार करू शकलो नाही. ब्रिटिशांनी 10,000 आले किती गोळ्या आणली किती तोफा आणली किती तलवार तरी पण त्यांनी या आपल्या सामाजिक परिस्थितीचा फायदा घेतला. 1000 वर्ष आपण पाळत होतो. राज्य घटना मिळाल्यानंतर तो देश जो 1000 वर्ष पाळत होता महाशक्ती म्हणून उदयास आलेला जगातील 3ऱ्या क्रमांकाची आर्मी 5व्या क्रमांकाची 4वी झाला. अजून प्रश्न आपल्याला सोडवायचे पण दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत पाहिलं तर आपला 144 नंबर आहे. 144 देश आपल्यापेक्षा जास्त समृद्ध आहेत. त्याच्या लोकांचं उत्पन्न आपल्यापेक्षा जास्त आहे. तर किमान आपल्याला 70-80 वर तर आलं पाहिजे. आता कसं आम्हाला समृद्ध देश करायचे समृद्ध देश म्हणजे काय विकसित देश म्हणजे काय तर आपला क्रमांक 144 60-70 पर्यंत आला तर मग आपण आपल्याला पाच लोक पण तोही होताना दिसत नाही. म्हणून त्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये यानंतर त्यावेळेला 57 बाबाची निवडणूक फार पाहिलेली आहे पण फारच लहान होतो. मला आठवतं की स्वतंत्र करार लोकसभा मतदारसंघामध्ये एक गाडी असायची. एक गाडीने 6-7 तालुक्याचा प्रचार व्हायचा. निवडणूक 3 महिने चालायचे पण प्रचार व्हायचा. सायकल लोक जायचे भाकऱ्या ती लोकशाही त्या लोकांनी लोकशाही व्यवस्था ठेवली त्या पिढीने लोकशाही व्यवस्था ठेवली. आपण आता ती लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम करायला लागलो. लोकशाही संपली तर पुन्हा मग काय देशाच्या हाल होती किती तुकडे होती कोण आपल्याला राज्य करायची मग काटा आणण्यासाठी या निमित्तानं जनतेला सांगणं यशवंतराव मोहिते भाऊ यांच्यासारख्या त्या विचारवंत माणसाला कित्येक वर्ष निवडून केल्यानंतर योग्य विलासराव काका यांना त्या प्रशासनाने डोक्यात घेतलं थोडाही जीव दिलं नाही. आणि हा सातारा जिल्ह्याचा उल्लेख 3 जिल्हे होते महाराष्ट्र देशात ज्याने ब्रिटिशांच्या विरुद्ध प्रति सरकार निर्माण केलं. पंजाबमधला हरगणा युपीमधला बली आणि महाराष्ट्राचा सातारा निर्माण झाली. काय त्याला गरज होती ठाकूर गोळे झाले वसंतराव असतील यशवंतराव चव्हाण असतील तर त्यांनी या देशाच्या स्वातंत्र्याची समाज व्यवस्था बदलण्याकरता बहुजन समाजाच्या शेतकऱ्यांना सन्मानाकरता ही व्यवस्था स्वातंत्र्य मिळवून दिलं. राज्य व्यवस्था निर्माण राबवली ती यशस्वी करून दाखवली ही आपल्याला पुढे द्यायचं. त्यामध्ये कमी पडतोय त्या अपप्रवृत्तीला आपण बळी पडतोय. त्याच्या अपप्रवृत्ती विरुद्ध विजय मिळून आपण लोकशाही बंधन करतोय हा आजचा आपल्या समोरचा प्रश्न. या आज जुलैच्या कार्यक्रमात आपण हाच विचार केला पाहिजे. काही राज्यातली प्रयोगशाळा आज लोकनियुक्त नगरसेवकांनी खूप चांगलं काम केलं. आता नगरसेवक नगराध्यक्ष पदावर नाही पण खूप चांगलं काम केलं आणि प्रशासनाने 3 दिवस काम चालू ठेवलं. बरीचशी कामं आहेत. मला विकास कामाची बरीच यादी तात्पुळे आणि यांनी सांगितलेली आहे. रोहित काळामध्ये काही कामं झाली. आज एका कामाचा सुधारणा केला रस्त्याच्या वीजपोटच्या रस्त्याच्या कामाचा गटर आहे प्रशासकीय इमारतीचे काम आहे. आणखी क्रीडा अनुकूल वर्गाची त्याची कल्पना आहे. बरीच कामं आहेत. करत राहूया आपण. शेवटचं अधिवेशन आहे. हा शेवटचा आठवडा आहे. 5 वर्षाचा कार्यकाल संपलेला आहे. निवडणुका प्रत्येक ऑक्टोबरमध्ये पुन्हा आपल्याला सामोरं जावं लागणार. त्यामध्ये महाराष्ट्राची जनता काय निर्णय घेईल
ही लोकशाही जिवंत ठेवायची, फासिस्ट का प्रवृत्ती आणायची, विचारांचं राजकारण करायचं का पैशाचं राजकारण करायचं, हा निर्णय त्या येणाऱ्या राजकीय संघर्षामध्ये आपल्याला घ्यायचं. मला खात्री आहे की सातारा जिल्ह्यातील माणसं आणि विशेषतः कराड तालुक्याची माणसं योग्य तो घेतील. त्यांच्या चव्हाण यांच्या त्यांनी ज्या संघर्षातून राजकारण केलं त्या अध्यक्षाचं घेऊन राजकारण त्याची अपेक्षा व्यक्त करतो. मधुकर बाब यांना मनापासून धन्यवाद देतो. त्यांनी एका फोनवर त्यांनी स्वीकारलं ते आले आणि दुसऱ्या त्या कार्यक्रमाच्या पण लोकांना नव्या पिढीच्या लोकांना पुन्हा हा इतिहास त्यांनी केलेला पुन्हा एकदा धन्यवाद. स्वर्गीय नामदार आनंदराव चव्हाण व स्वर्गीय प्रेमलाताई चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनी मलकापूर नगर परिषद प्रतिवर्षी नवनवीन समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. श्रीमती प्रेमलताई चव्हाण कन्या सुरक्षा अभियानाचा 12वा वर्धापन दिन व माझी वसुंधरा अभियानाचे औचित्य साधत यावर्षी देखील मलकापूर नगर परिषदेने पथदर्शक योजना राबवत आपला नावलौकिक कायम ठेवला आहे. YZ इंडिया TV साठी कॅमेरामन सागर दंडवतेसह नितीन ढापरे, मलकापूर, कराड. ही होती आजची महत्त्वाची बातमी. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच आपण YZ इंडिया TVला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा. नमस्कार.